नितीन ऑफिसमधून घरी आला. त्याने बघितलं तर त्याची आई भांडी घासत होती. ते बघून त्याला खूप राग आला. त्याने बॅग खाली ठेवली आणि रागात म्हणाला, "आई, तू भांडी का घासत आहेस? आरती कुठं आहे?" त्याची आई सुमनताई भांडी घासत म्हणाल्या, "अरे नितीन, ती तिच्या खोलीत आराम करत असेल. हे तर रोजचंच झालं आहे. आज तू जरा लवकर घरी आलास." नितीन रागात खोलीत गेला तर आरती कपाट स्वच्छ करत होती. नितीनने रागात तिचा हात पकडला आणि म्हणाला, "आरती, तू असताना माझी आई भांडी का घासत आहे? तुला लाज वाटत नाही का? माझी आई या वयात पण घरातली कामं करत आहे आणि तू स्वतः आराम करत आहेस. चल माझ्यासोबत आणि ती भांडी तू घास." आरती हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, "अहो, कुठली भांडी? मी तर किचनमधलं सगळं आवरून आले होते. मग आत्ता आई कुठली भांडी घासत आहेत?" नितीन तिला ओढत घेऊन किचनकडे जात म्हणाला, "चल तुला दाखवतो कुठली भांडी. एकतर स्वतः कामचोर आहेस आणि खोटं पण बोलत आहेस. ही बघ कुठली भांडी." भांडी बघून आरती चकित झाली आणि म्हणाली, "आई, ही कुठली भांडी घासायला काढली आहेत?" तशी तिची सासू म्हणाली, "अगं सुनबाई, गणपती बसणार आहेत ना, म्हणून मी देवपूजेला लागणारी भांडी घासत आहे." आरती रागात सासूला म्हणाली, "मग आई, असं होतं तर मला सांगायचं होतं ना. मी तुमची मदत केली असती. आणि तुम्ही तुमच्या लाडक्या लेकाला सांगितलं नाही का की तुम्ही ती पूजेची भांडी घासत आहात?" तिची सासू हसत म्हणाली, "अगं, मी त्याला काही बोलणार त्या अगोदरच तो रागात तुझ्याकडे निघून आला." नितीन रागात बायकोकडे बघून म्हणाला, "आरती, तू या घरची सून आहेस आणि ही सगळी तुझी कामं आहेत. मग आई का करत आहे?" आरती तिच्या सासूकडे बघून म्हणाली, "अहो, मला लग्न करून या घरात येऊन 3 महिनेच झाले आहेत. मला तुमच्या घरातल्या रीतिरिवाजांबद्दल कसे काय माहीत असणार? आई जेव्हा सांगतील तेव्हा मला समजेल ना. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं ना. मला तर माहीतच नव्हतं की आई काय करत आहेत. मी तर खोलीत कपाट नीट लावत बसले होते." नितीन जरा मोठ्या आवाजात म्हणाला, "आरती, तू उद्यापासून आईसोबत राहायचं आहेस आणि आई सांगेल ती सगळी कामं करायची आहेस. 1 मिनिट पण आईपासून लांब जायचं नाहीस." आरती म्हणाली, "ठीक आहे, मी आईंपासून 1 मिनिट पण लांब जाणार नाही." "मग तुम्ही घरात एक कामवाली लावा." हे ऐकून नितीन आणि त्याची आई चकित होऊन एक सोबतच म्हणाले, "काय? कामवाली? 3 लोकांच्या कुटुंबासाठी कामवाली लावायची काय गरज आहे?" आरती लगेच म्हणाली, "अहो नितीन, आत्ता एका मिनिटापूर्वी तर तुम्ही बोलला होता की आईला एकटीला सोडू नकोस. जर प्रत्येक वेळी मी आईंच्या सोबत राहिले तर घरातली कामं कशी होणार? जेवण कोण बनवणार? धुणं भांडी कोण करणार? घराची साफसफाई कोण करणार? या सगळ्यासाठी घरात कामवाली लावण्याची गरज आहे ना? तुमची बहीण तर येणार नाही ना हे सगळं करायला?" नितीन डोळे मोठे करून म्हणाला, "माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी हे बोलत होतो की तुझी सगळी कामं झाल्यानंतर तू आईला 1 मिनिट पण एकटीला सोडू नकोस. आणि आई, तुझी जी काही कामं असतील ती तू आरतीला करायला सांगत जा. स्वतः झटू नकोस. तुझे हात पाय गुडघे दुखतात ना, BP लो असतो. त्यामुळे माझी अशी इच्छा नाही की तू आजारी पडावीस." असं म्हणत नितीन खोलीत निघून गेला. हे सारखं होत असायचं. नितीन ऑफिसमधून घरी यायच्या वेळी त्याची आई कुठलं ना कुठलं काम करताना त्याला दिसत असायची आणि नितीन बायकोवर चिडत असायचा. आरतीला कळतच नव्हतं की हे सगळं काय चालू आहे. आई तर दिवसभर काही काम करत नाहीत आणि नितीन घरी यायच्या वेळेला बरोबर त्या काही ना काही काम घेऊन बसलेल्या असतात. आरती मनात म्हणाली, "मलाच काहीतरी करायला लागणार." एक दिवस नितीन घरी आला तेव्हा त्याची आई किचनमध्ये जेवण बनवत होती. आईला काम करताना बघून त्याने रागात बायकोला आवाज दिला. त्यावेळी आरती बाथरूममधून बाहेर आली. तसा नितीन म्हणाला, "आरती, आई स्वयंपाक का बनवत आहे? तुला कळत नाही का? एकच गोष्ट तुला 100 वेळा समजून सांगायला लागते. किती वेळा सांगितलंय, आईला काम करायला लावत जाऊ नकोस. तिचे गुडघे दुखतात तरी पण तू ऐकत नाहीस आणि आईला काम करायला मजबूर करत असतेस. आज आई जेवण बनवत आहे. मी रोज घरी येतो तेव्हा आई कुठलं ना कुठलं काम करताना मला दिसते. तू आईची काळजी नीट घेत नाहीस का?" आरती नितीनकडे बघून रागात म्हणाली, "अगोदर बोलताना श्वास घ्या.
मी आईनं सांगितलं होतं की तुम्ही जेवण बनवू नका, मी नंतर बनवते. पण आई मला म्हणाल्या की माझ्या मुलाला माझ्या हातचे जेवण खायला आवडते. आरती पुढे म्हणाली, हो मग ठीक आहे ना. एक दिवस बनवलं म्हणून त्यात चुकीचं काय आहे? कुठे रोज रोज बनवतात त्या. 3 महिन्यात आज पहिल्यांदा आई जेवण बनवत आहेत. मग त्यांना बनवू द्या ना. आणि तसंही त्या दिवसभर काहीच करत नाहीत. बरोबर तुम्ही रोज घरी यायच्या वेळेला त्या काही ना काहीतरी काम करत असतात. तेव्हा तर त्यांचं काहीच दुखत नसतं. नितीन ओरडत म्हणाला, आरती तोंड सांभाळून माझ्याशी बोल. मी तुझा हा टोन अजिबात सहन करणार नाही. आरती सासूकडे बघून म्हणाली, आई आता तुम्ही काही का बोलत नाही? आता का शांत बसला आहात? आमच्या दोघात भांडण लावून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे? मुलाच्या समोर कामं करायचं नाटक करत असता. त्यांच्या माघारी तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सोफ्यावर हातात आणून द्यायला लागतात. तुम्हाला तर पाय पण खाली ठेवायची गरज लागत नाही. आणि तरी पण बरोबर ते घरी यायच्या वेळेला तुम्ही काम करायचं नाटक करत असता. आरती नवऱ्याकडे बघून म्हणाली, अहो नितीन, त्यापेक्षा तुम्ही एक काम का करत नाही? आपल्या घरात CCTV लावून घ्या. म्हणजे तुम्हाला समजेल की आई दिवसभर काम करतात का आरामात बसलेले असतात. आणि मी त्यांना किती काम करायला सांगते. हे ऐकून तिची सासू लगेच म्हणाली, अगं एवढा पैसा खर्च करायची काय गरज आहे? मी सांगत आहे ना, मी माझ्या मर्जीने जेवण बनवत आहे. आरती सासूकडे बघून रागात म्हणाली, मग आई एवढा वेळ तुमच्या तोंडातून का निघालं नाही की तुम्ही तुमच्या मर्जीने करत आहात? बडबड करत आरती खोलीत जायला लागली. तसा नितीनने तिचा हात पकडून तिला ओढलं आणि म्हणाला, कुठे निघाली आहेस? इथे आईला जेवण बनवायला मदत कर. आईच्या हातातून लाटणे घे आणि चपाती बनवायला सुरुवात कर. आई बनवणार नाही. आरती नवऱ्याच्या हातातून हात सोडवत म्हणाली, नितीन 3 लोकांसाठी चपाती तरी किती बनवायला लागतात? आईंना चपाती बनवताना उभे राहून वेळच किती झाला आहे. माहीत नाही या घरात काय काय नाटकं चालू असतात. मुलाला आईने काम केलेलं सहन होत नाही. आणि आई आहे की मुलगा घरी यायच्या वेळेला काम करायला लागलेली असते. मी तर असलं नाटक कुठंच बघितलं नाही. पहिल्यांदाच याच घरात बघत आहे. आरती सासूच्या हातातून लाटणे घेऊन त्यांना किचनमधून बाहेर काढत म्हणाली, आता बाहेर जाऊन बसा आणि आता तुम्ही काहीच काम करणार नाही. नितीनला हे सहन झालं नाही आणि त्याने आरतीवर हात उगारला. आरती रागात म्हणाली, नितीन आज तर माझ्यावर हात उचलला, पण यापुढे माझ्यावर परत हात उचलायचा प्रयत्न पण करू नका. नाहीतर तुमच्यासाठी चांगलं होणार नाही. बायकोचं बोलणं ऐकून नितीनने तिचा हात पकडून मुरगळला आणि म्हणाला, काय चांगलं होणार नाही? काय करणार आहेस तू? मला उलट बोलतेस? आरतीने किचन कट्ट्यावर ठेवलेलं लाटणं उचललं आणि नितीनच्या हातावर मारलं. तसा नितीनने तिचा हात सोडला. नितीन हात सोडत म्हणाला, थांब तुला तर मीच सांगतो. नितीन काही करणार त्या अगोदरच आरतीने गॅसचे सगळे स्विच ऑन केले आणि माचीस हातात घेऊन म्हणाली, जर माझ्यावर परत हात उचलला तर मी काडी ओढायला उशीर करणार नाही. मग विचार करत बसा काय होईल त्याचा. या घरात सुनेला जिवंत जाळल्यामुळे तुरुंगात खडी फोडत बसाल आयुष्यभर तुम्ही दोघं माया लेकरं. आता विचार करा, माझ्यावर हात उचलणार आहात का स्वतः जेलमध्ये जाण्यापासून वाचवणार आहात? सुनेला असं करताना बघून सुमनताई घाबरल्या आणि म्हणाल्या, आरती काय करत आहेस? अगं थोडा तरी विचार कर. अगं ठीक आहे ना, त्याने तुझ्यावर हात उचलला तर तो तुझा नवरा आहे. कधी कधी रागात असं होत असतं. आरती सासूकडे बघून रागात म्हणाली, अगं म्हातारे, गपगुमान जिथे बसले आहेस तिथे बसून राहा. नाहीतर आत्ता बाहेर येऊन तुला सांगते. राग फक्त एकट्या तुमच्याच मुलाला येत नाही. मला तर त्यापेक्षा जास्त राग येतो. माझ्या लग्नाला आत्ताशी 3 महिने झाले आहेत आणि या 3 महिन्यात तुम्ही लोकांनी माझं आयुष्य नरक बनवून ठेवलं आहे. सगळा दिवस नुसतं घरातली कामं करत राहा आणि दिवसभर सगळं काम करून संध्याकाळी नवऱ्याकडून काय ऐकायला मिळते की तू या घरात करत तरी काय असतेस. आणि तुम्ही मुलाच्या होला हो देत म्हणता. अरे ती तर दिवसभर आराम करत असते.
नाहीतर फोनवर गप्पा मारत असते. अहो, माझ्या आईजवळ फालतू वेळ नसतो दुसऱ्यांच्या चुगल्या करायला. माझी आई नोकरी करते. तुमच्यासारखी दिवसभर घरात बसून दुसऱ्यांच्याबद्दल वाईट बोलत नसते आणि नाही फोनवर गप्पा मारत असते किंवा नाही शेजारच्या बायकांच्या सोबत गावच्या गप्पा मारत बसलेली असते. तुम्ही दोघं एक गोष्ट चांगलीच डोक्यात बसवून घ्या. जर यापुढे माझ्यावर परत हात उचलण्याचा प्रयत्न जरी केला तर मी सगळे घर बरबाद करेन आणि तेवढी माझ्यात हिंमत आहे. तिची सासू म्हणाली. हेच होतं, जेव्हा आईचा घटस्फोट झालेला असतो तेव्हा तिची पोरं पण तिच्यासारखी नालायक निघतात. जशी की तू. ही सगळी तुझ्या आईची शिकवण आहे. जसे तिने तुझ्यावर संस्कार केले आहेत तेच तू इथे दाखवणार आहेस ना. आरती ओरडत म्हणाली. या सगळ्यात माझ्या आईला मध्ये आणायची गरज नाही. हो, झालाही माझ्या आईचा घटस्फोट. मग ही गोष्ट तुम्हाला लग्नाच्या अगोदर माहीत नव्हती का? मग कशाला करायचं होतं माझ्याशी लग्न? का मला पसंत केलं? स्थळ घेऊन यायचं नव्हतं? आम्ही काय तुमच्या मागे लागलो नव्हतो लग्नासाठी. माझ्या आईचा घटस्फोट झाला आहे कारण तिला तिचा आत्मसन्मान आहे आणि त्याच आत्मसन्मानाने माझ्या आईने मला जगायला शिकवलं आहे. माझ्या आईबद्दल तुम्हाला माहिती तरी काय आहे? जशी माझी आई आहे ना, तिच्यासारखी व्हायला तुम्हाला 7 जन्म पण कमी पडतील. तिचा घटस्फोट झाला आहे तरी पण तिने तिच्या स्वतःच्या हिमतीवर आम्हा तिघा भावा बहिणींना वाढवलं, शिकवलं आहे आणि या योग्य बनवलं आहे की आमच्या आयुष्याचे निर्णय आम्ही स्वतः घेऊ शकतो. असं म्हणत ती रडायला लागली आणि म्हणाली. आज माझ्या आईबद्दल बोलला आहात पण यापुढे माझ्या आईबद्दल वाईट बोलण्याचा प्रयत्न पण करू नका. मी अजिबात ऐकून घेणार नाही. आणि माझ्या आईने जरी घटस्फोट घेतला असला तरी ती काही तुमच्या घरी मागायला आली होती की तुमच्या पुढे हात पसरले होते? घटस्फोट घेणे कोणाच्या संस्काराचे प्रमाणपत्र होत नाही, तर घटस्फोट घेणे त्याच्या आत्मसन्मानाचे प्रमाणपत्र असते. माझ्या आईने माझ्या वडिलांच्या घरी तिचा आत्मसन्मान नष्ट होऊ दिला नाही आणि आम्ही आईशिवाय राहू नये म्हणून माझ्या आईने घटस्फोट घेतला. तुम्हा लोकांना काय माहीत, जे लोक बायकांना पायातली चप्पल समजतात. आणि मी माझ्या आईच्या आयुष्याचे प्रमाणपत्र पण तुम्हाला दाखवायला बसले नाही. असं म्हणत आरती तिच्या खोलीत निघून गेली आणि दार लावून रडायला लागली. आरतीला मनातून खूप तुटल्यासारखं वाटत होतं कारण आज तिच्या आईवर बोट उचललं होतं. लहानपणापासूनच आरती आणि तिचे भाऊ बहिणी या सगळ्याला सामोरे जात आले होते, पण आज तिच्या सासरच्या लोकांनी या गोष्टीवर बोट उचलले होते आणि याचा तिला खूप जास्त राग आला होता. रडत तिने तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली. आई, मला इथं राहायचं नाही जिथे तुझ्या संस्कारांवर बोट उचलले जाते. मी आपल्या घरी परत येऊ का? आरतीची आई म्हणाली. नको बाळा, असं भांडण करून घरी परत यायचं नाही. आणि हे बघ, आता माझी जी परिस्थिती आहे त्यावरून ते लोक बोलणारच ना. तू तर लहानपणापासूनच सगळं सहन करत आले आहेस ना, मग तुला या सगळ्याला सामोरे जाता यायला हवं. जर जास्त मोठी गोष्ट असेल तर तसं मला सांग, मी तुझ्या मामाला सोबत घेऊन येते. आरती म्हणाली. आई, तू इकडे ये, मी आता नाही राहू शकत. तिची आई म्हणाली. रडायचं बंद कर, मी तुझ्या मामाला घेऊन येते. 1 तासात आरतीची आई तिच्या मामा मामीसोबत आरतीच्या सासरी पोहोचली. आईला बघून आरती जोरजोरात रडायला लागली. तिची आई तिला शांत करत म्हणाली. आरती, अगोदर आम्ही या लोकांशी बोलून घेतो, मग तुझं ऐकतो. आरतीची आई सुमनताईंना म्हणाली. हे सांगा ताई, जेव्हा तुम्ही माझ्या घरी माझ्या मुलीला बघायला आला होता तेव्हा मी माझी सगळी कहाणी तुम्हाला सांगितली होती. काय झालं होतं, कुठल्या परिस्थितीत मी माझ्या नवऱ्याकडून घटस्फोट घेतला होता. मग आज त्या गोष्टीवरून माझ्या मुलीला का ऐकवलं जात आहे? जर या गोष्टीचा तुम्हाला प्रॉब्लेम होता मग तेव्हाच बोलायचं होतं ना. लग्नासाठी नकार द्यायचा होता. मी काय तुमच्या पुढे पदर पसरला नव्हता. माझ्या मुलीशी लग्न करण्यासाठी भीक मागितली नव्हती. मग आज का माझ्या मुलीला एवढं ऐकवलं जात आहे?
आरतीचे मामा म्हणाले, सुमनताई, तुम्ही सांगा आमच्या मुलीकडून अशी काय चूक झाली आहे की तुम्ही तिला एवढं सगळं ऐकवलं? नितीन सगळ्यांवर मोठ्या आवाजात ओरडत म्हणाला, तुम्ही लोक तुमच्या मुलीच्या फोन करण्यावरून इथे आला तर आहात, पण हे तर विचारा की माझ्या आईने तिला एवढं का सुनावलं आहे? आरतीचे मामा म्हणाले, तेच तर विचारत आहे की नक्की काय झालं आहे की तुम्ही तिच्या संस्कारांवर बोट उचलले आहे. आणि एक गोष्ट तुम्हा दोघांना सांगू का? तुम्ही लोक जे माझ्या बहिणीला नवऱ्याने घटस्फोट दिला आहे म्हणून बोलत आहात, पण मला माझ्या बहिणीवर खूप गर्व आहे. कारण तिने एकटीने तिच्या तिन्ही मुलांना वाढवलं, शिकवलं आहे. आमच्याकडून 1 रुपयाची पण मदत घेतली नाही. आम्हाला या गोष्टीचा पण गर्व आहे की आमची बहीण आमच्यासोबत आहे. माझे बाबा पण हेच बोलत होते की मेलेल्या बहिणीला बघण्यापेक्षा चांगलं आहे की जिवंत बहीण आमच्यासोबत आहे. आता नितीनराव, तुम्हीच सांगा काय तक्रार आहे आमच्या मुलीकडून? नितीन डोळे मोठे करून आरतीकडे बघत म्हणाला, जेव्हा मी ऑफिसमधून घरी येतो तेव्हा माझी आई मला काम करताना दिसते. तिचे गुडघे दुखत असतात, BP लो असतो. जर माझ्या आईला काय झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तुम्हीच सांगा. हे कोण? आरतीची मामी म्हणाली, बस एवढीच गोष्ट आहे का? अजून काही तक्रारी आहेत? म्हणजे तुम्हाला वेळेवर चहा, नाश्ता, टिफिन मिळत नाही, घराची साफसफाई वेळेवर होत नाही, किंवा तुमची एखादी वस्तू जागेवर भेटत नाही, तसे अजून काही असेल तर सांगा. नितीन रागात म्हणाला, असं काहीच नाही. ती घरातली कामं सगळी व्यवस्थित करते. फक्त गोष्ट एवढीच आहे की ती माझ्या आईला कामाला लावते आणि काही बोलायला गेलो तर उलट उत्तर देते. हे कोण? आरतीची मामी म्हणाली, नितीनराव, मला एक गोष्ट सांगा. तुम्ही कधी असं बघितलं आहे का की तुमच्यासमोर आरतीने सुमनताईंना कुठलं काम करायला सांगितलं आहे? आठवड्यात तुम्हाला एक सुट्टी तर असतेच ना? त्या दिवशी तरी बघितलं आहे का? नितीन म्हणाला, नाही, असं तर कधीच झालं नाही, किंवा आईला कधी काम सांगताना ऐकलं पण नाही. पण जेव्हा मी ऑफिसवरून घरी येतो तेव्हा माझेही घरातले काही ना काही काम करताना मला दिसत असते आणि ते बघून मला खूप राग येतो. मामी म्हणाल्या, हीच तर गोष्ट आहे ना. तुम्ही कधी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही की रोज तुम्ही यायच्या वेळेलाच बरोबर तुमची आई काम कशी काय करत असते. जर तुम्ही तुमच्या आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला तुमच्या बायकोच्या बोलण्यावर पण विश्वास ठेवायला पाहिजे ना. आणि राहिली गोष्ट तिची उलट बोलण्याची, तर तुम्ही तर कुठल्या निर्जीव वस्तूसोबत लग्न केलं नाही की तुम्ही त्याच्यासोबत काहीही कराल आणि ते उलट उत्तर देणार नाही. जर तिला दुःख, त्रास झाला, समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याचा राग आला, तो चुकीचा असेल आणि ती बरोबर असेल, मग ती तिची बाजू मांडणार ना. आणि आज तर तुम्ही हद्दच केली आहे. तिच्या आईवर बोट उचललं आहे, मग ती का बोलणार नाही? जर तुम्ही तुमच्या आईसाठी बोलू शकता मग ती तिच्या आईसाठी बोलणारच ना. आणि राहिली गोष्ट संस्कारांची, तर ही गोष्ट आम्ही पण बोलू शकतो की तुमच्या आईने तुमच्यावर कसले संस्कार केले आहेत. बायकोवर हात उचलणे हे चांगले संस्कार असतात का? आरतीचे मामा नितीनला समजावून सांगत म्हणाले, एवढ्या गोष्टीवरून आम्ही पोलिसांना घेऊन आलो असतो, पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही विचार केला, शांतीत बसून बोलावं. जर सगळं व्यवस्थित सांभाळलं तर ठीक आहे, नाहीतर बघू पुढे काय करायचं ते. आणि ही गोष्ट पोलिसात जाण्याएवढी पण मोठी नाही. घरात पण त्याचं सोल्युशन निघू शकतं. आईने घटस्फोट घेतला आहे याचा अर्थ असा नाही की मुलीचा पण घटस्फोट होईल. उलट हे दाखवते की चुकीच्या गोष्टी सहन करणे योग्य नाही. तुम्हाला माझ्या बहिणीचा घटस्फोट का झाला हे माहीत होतं, तरी पण तुम्ही आमच्या मुलीला त्यावरून बोलणं चुकीचं आहे ना. मला वाटत आहे की माझं बोलणं तुम्हाला नीट समजलं असेल, कारण तुम्हाला पण एक बहीण आहे. आरतीचा मामा मोठा श्वास घेत म्हणाले, आता काय करायचं हे मी तुम्हाला सांगायला नको. नितीनने थोडा वेळ विचार केला आणि मग उठून खोलीत गेला. थोड्या वेळाने बाहेर आला आणि म्हणाला, मामा, मला तुमचं बोलणं पूर्णपणे समजलं आहे.
आणि ही गोष्ट पण चुकीची होती की मी आरतीवर हात उचलायला नको होता. ज्यांच्या मुलीवर हात उचलला जातो तिच्या माहेरचे लोक खूप काही करू शकतात, पण तुम्ही लोकांनी येऊन आरामात यावर चर्चा केली. मी आत्ता खोली जाऊन यावर माझ्या बहिणीशी आणि तिच्या नवऱ्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी पण मला माझी चूक समजावून सांगितली आणि स्वतःला सुधारण्याची एक संधी द्यायला सांगितली आहे. ताई म्हणाली की अगोदर काय खोटं काय खरं जाणून घेण्याचा प्रयत्न कर आणि मगच निर्णय घे. मग नितीन हात जोडून म्हणाला, आई, मामा मामी, रागात चुकून जर तोंडातून काही वाईट चुकीचं गेलं असेल तर मला माफ करा. खरंच मला माझ्या नात्याला एक संधी द्यायची आहे. आरतीचे मामा उठून नितीनजवळ आले आणि म्हणाले, जावई बापू, असे हात जोडू नका, चांगलं दिसत नाही. तुम्ही आमची जावई आहात आणि आमच्या इथे जावयाला खूप मान आहे, पण जोपर्यंत तो मर्यादित राहतो. ज्या दिवशी आमच्या मुलीसोबत काही चुकीचं घडेल त्या दिवशी तुमचा मान कायमचा संपेल. नितीन हसून म्हणाला, मामा, मी नक्की प्रयत्न करेन चांगला जावई बनून राहण्याचा. नंतर नितीन सुमनताईंकडे बघून म्हणाला, आई, असं होऊ शकतं ना, तू पण चुकीची आहेस, त्यामुळे स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कर. आणि आरती, तू पण. आपण तिघांनी आपल्या वागण्याकडे लक्ष दिलं तर आपली पण नाती प्रेमाने फुलू शकतात. आरतीच्या माहेरचे लोक जायला लागले तेव्हा आरतीच्या आई आरतीला म्हणाली, हे बघ आरती, कधीच असं होऊ देऊ नकोस की मला हे ऐकून घ्यायला लागेल की चूक तुझी आहे आणि मला तुला हे बोलायला लागेल की आरती, चूक तुझी होती, तू असं करायला नको होतंस. असं बोलण्याची माझ्यावर वेळ येऊ देऊ नकोस. ही गोष्ट कायमची लक्षात ठेव. आरती तिच्या आईला म्हणाली, आई, मी पूर्ण प्रयत्न करेन की माझ्याकडून कुठली चूक होऊ नये आणि तुला माझ्या सासरच्या लोकांच्या समोर मान खाली घालायला लागू नये. त्या दिवसानंतर त्या तिघांनी स्वतःमध्ये थोडा थोडा बदल करायला सुरुवात केली. सुमनताईंनी कधी रागात आरतीबद्दल मुलाचे कान भरले तर नितीन रागात नाही तर खूप आरामात आणि प्रेमाने बोलून प्रश्न सोडवत असायचा. हळूहळू सुमनताईंना पण समजले होते की नितीन आता बदलला आहे आणि तो बायकोवर राग काढणार नाही. आरतीने पण आता उलट उत्तर द्यायचं बंद केलं होतं आणि या गोष्टीची पण काळजी घेतली होती की नवरा यायच्या वेळी ती सासूच्या सोबत बसलेली असायची, म्हणजे तिची सासू कुठले काम करू नये. आरामात, शांतीत, प्रेमाने बसून खूप मोठमोठ्या गोष्टींचे प्रॉब्लेम सोडवता येतात. रागात फक्त नाती तुटतात आणि प्रेमात नाती कायम नव्याने फुलत असतात.